मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 3.5चा चौथा प्रश्न सोडवूया। तिसरा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला दिला। चौथा प्रश्न, खालील कूट प्रश्नांसाठी द्विचल रेषीय समीकरण युग्म मिळवा आणि कोईपण बैजिकरीते असं लिहिलं इथं गुजराती पुस्तक आहे, म्हणजे कोणत्याही बैजिक पद्धतीने त्यांची उकल शक्य असेल तर शोधा। आता कोणती पण बेजिक रीत म्हणजे तुम्ही इथे हा उदाहरण वेगवेगळी आपल्याजवळ आता 4 पद्धत आहे। सर्वात प्रथम आपण आलेख पद्धत पाहिली, त्यानंतर आपण आदेश पद्धत पाहिली, त्यापुढे आपण लोप पद्धत आणि शेवटची क्रॅमर मेथड किंवा तिरकस गुणाकार पद्धत। तर ह्या 4 पैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही या समीकरणाची जो समीकरण फ्रेम कराल कूट प्रश्नावरून त्याची उकल मिळवू शकता, उकल अनन्य असेल तर। आता कूट प्रश्न हे व्यावहारिक उदाहरणं असतात आणि अर्थातच त्यांची अनन्य उकलच मिळत असेल, बरोबर। म्हणून आपल्याला हे उदाहरण कोणत्याही पद्धतीने सोडवू शकतो। तर मित्रांनो, एवढी वस्तू लक्षात घ्या, जेव्हाही परीक्षेत तुम्हाला खास विचारला असेल का, सांगितलं असेल का तुम्हाला खालील कूट प्रश्नांची उकल तिरकस गुणाकार पद्धतीने किंवा आदेश पद्धतीने असं काही दिलं असेल सूचना, तरच त्या पद्धतीने उकल मिळवा। जर कोणत्याच प्रकारची सूचना नसेल, फक्त कूट प्रश्नांची उकल मिळवा किंवा खालील उदाहरण सोडवा असं सिंपल प्रश्न असेल, तर कंपल्सरी तुम्हाला शक्यतो 99% तुम्हाला लोप पद्धतचाच वापर करायचा। लोप पद्धत या करता का लोप पद्धत तुम्हाला सोडवण्यासाठी पण खूप इझी जाते आणि कूट प्रश्नांची उकल मिळवण्यासाठी जी पद्धत आहे तर उदाहरण जास्त लेंदी नाही होत। तिरकस गुणाकार पद्धत पण सोपीच आहे, पण प्रॉब्लेम काय आहे त्याच्या की स्पेस जास्त घेते आणि उदाहरण लेंदी होऊन जातं, मोठं होऊन जातं, थोडं लांब होतं, बरोबर। तर आपण उदाहरण कोणत्याही बैजिक पद्धत आपल्याला सूट देऊन टाकले त्यांनी, तर आपण उदाहरण लोप पद्धतीने सोडवूया, बरोबर। लोप पद्धत अगोदर तुम्ही उदाहरण स्वाध्याय 3.4 मध्ये 3.3 मध्ये बघितलं असेल आणि पुढे स्वाध्याय 3.6 हा सुद्धा विशिष्ट लोप पद्धतचे उदाहरण येणार आहेत। म्हणून पूर्ण प्रकरणात लोप पद्धत सर्वात जास्त वापरली जाते आणि त्या बेसवरतीच उदाहरण पण सर्वात जास्त विचारले जातात, कारण पुढे जाऊन पण तुम्हाला ती पद्धत खूपच काम लागणार आहे। म्हणून आपण लोप पद्धतीने हे उदाहरण सोडवूया, बरोबर। त्याच्या अगोदर जे कूट प्रश्न दिलेले आहेत त्यांना समजून घेऊ, त्यांच्यासाठी एक्स आणि वाय चल कोणासाठी घ्यायचे ते आपण पाहूया आणि समीकरण बनवूया। समीकरण बनल्यानंतर मग आपण उदाहरण सोडवूया। तर आपल्याला पहिला प्रश्न याप्रमाणे दिलेला आहे इथे। पहिला प्रश्न काय का, एक हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांचा भोजन खर्च, हॉस्टेलमध्ये विद्यार्थी राहतात त्यांचा भोजन खर्च अंशतः अचल आणि अंशतः विद्यार्थ्यांनी किती दिवस, जितके दिवस भोजन घेतलं असेल, बरोबर, जेवण केलं असेल त्या दिवसांच्या संख्यांच्या प्रमाणमध्ये आहे। जर विद्यार्थी, आता 2 विद्यार्थ्यांची तुलना दिली आहे, विद्यार्थी ए, त्याचं नाव पण देऊ शकतात किंवा इथे फक्त सांगितलं विद्यार्थी ए, हा ए नावाचा जो विद्यार्थी आहे तो 20 दिवसा भोजन घेतो आणि त्याचा भोजन खर्च 1000 रुपये तो बिल भरतो, मॅस बिलसारखा असतं भोजन खर्च म्हणजे। आणि तसंच बी विद्यार्थी असेल तर तो 26 दिवस भोजन घेतो आणि भोजन खर्च त्याचा जो आहे अन्नाचा खर्च मॅस बिल तो 1180 रुपये चुकवतो। तर निश्चित दैनिक खर्च तथा म्हणजे आणि दैनिक भोजन खर्च शोधा। आता निश्चित दैनिक खर्च आणि दैनिक भोजन खर्च हे कोणत्या प्रकारे दिलेलं आहे आपण ते समजून घेऊ। तर व्यवस्थित उदाहरण बघा का, समजा एक हॉस्टेल आहे, बरोबर। या हॉस्टेलमध्ये विद्यार्थी राहतात। आता या विद्यार्थी जो किचन काम करतो म्हणजे जो जेवणाचा भोजनचा खर्च आहे तो हॉस्टेल लाईफमध्ये असा असतो मित्रांनो का, तुम्ही त्या हॉस्टेलमध्ये समजा 30 दिवस का महिनाभर का वर्षभर राहत असेल, बरोबर। आता त्यात तुम्ही जर जेवणाचं ठरवलं असेल, काही लोक असतात जे बाहेरून पण खातात, हॉस्टेलमध्ये राहत असतात, फक्त राहण्यासाठी हॉस्टेलचा वापर करतात, जेवणासाठी नाही। पण जर तिथेच राहायचं असेल तर तुम्ही ज्या दिवशी समजा एखादा दिवस उपवास असेल किंवा एखादा दिवस तुम्ही बाहेर गेले असाल, हॉस्टेलमधून विद्यार्थी घरी परत फिरले असतील, तर जर तुम्ही पहिल्यापासून सांगितलं नसेल का आम्हाला इतक्या दिवसाचं अन्न नको, इतक्या दिवसाचं जेवण नको, तर ते तुम्हाला फिक्स चार्ज लावतातच।
जसं लाईट बिल का विजेचं बिल असतो किंवा गॅस बिल असो, तुम्ही लाईट बिल समजा की महिनाभर का 15-20 दिवस कुठे फिरायला गेला असतो तरी तुम्हाला काही लाईट बिल तुम्ही घराचं स्विच ऑफ सगळंच करून गेला असेल तरी पण तुम्हाला जो फिक्स मीटर चार्ज असतो तो तुम्हाला बिलमध्ये येतोच. कमीत कमी जो फिक्स चार्ज असेल तो भरावा लागतो, बरोबर. तर त्याच्यानुसार या हॉस्टेलमध्ये जो भोजन खर्च आहे तो तुम्ही खा किंवा नका खा, एक निश्चित खर्च आहे तो तर तुम्हाला द्यायचाच आहे. निश्चित भोजन खर्च तर द्यायचाच आहे. इतका 200 असेल, 300 असेल, 400 असेल, 250 असेल, जो ठरवला असेल तो तर तुम्हाला द्यायचाच आहे, बरोबर. समजा 100 पण असेल, कोणी 50 पण घेत असेल, जे त्या हॉस्टेलवरती डिपेंडंट असतं, कॅपॅसिटीवरती डिपेंडंट असतं, बरोबर. कारण त्यांना पण टॅक्स वगैरे चुकवायचे असतात म्हणून या प्रकारचा निश्चित खर्च तर असतोच, बरोबर. आणि अधिक दुसरा खर्च कोणता, तर समजा की तुम्ही एक दिवस जेवले असेल तर एक दिवसचा खर्च गुणीला तो खर्च. समजा की दररोजची थाली 30 रुपयाची असेल असं समजून घेऊ आपण, तर 30 रुपये तुम्ही एक दिवस जेवण करता तर तो निश्चित खर्च तुमच्या समजा की 50 रुपये तर फिक्स चुकवायचेच. हॉस्टेलमध्ये राहत असेल तर जेव्हा नका जेव्हा कोणत्याही दिवशी तरी तुमच्या मेस बिल जो येतो, मेस बिल म्हणते त्याला, म्हणजे मेसमध्ये जेवणाची जी जागा असते ती, तो तुम्हाला 50 रुपये तर रोजच्या प्रमाणे निश्चित खर्च चुकूनच टाकायचा, बरोबर. रोजानुसार नाही, तो पूर्ण महिन्याचाच असतो, बरोबर. का समजा की ए नावाच्या व्यक्ती आहे किंवा कोणची XYZ नावाची व्यक्ती आहे, ती या हॉस्टेलमध्ये राहते, बरोबर. ती महिनाभर तिच्या घरी गेलेली असेल परंतु तिला 50 रुपये तो महिन्याच्या बिल तर चुकूनच टाकायचा, बरोबर. ती जेवा का नाही जेवो, परंतु जर ती जेवत पण असेल तर हा 50 रुपये खर्च तर खराच. आणि समजा की रोजची थालीचे 30 रुपये असतील जेवणाची थालीचे, बरोबर. सकाळ संध्याकाळ मिळून 30 रुपये जेवणाची. तर समजा ती पूर्ण महिन्यामध्ये फक्त 2च दिवस जेवण करत असेल तर समजा 1 तारखेला ती गेली असेल जेवण करून आणि डायरेक्ट मग 30 तारखेला घरून येते तेव्हा ती जेवते, तर 2 गुणीला 30 म्हणजे हा 30 रुपये त्या थालीचा खर्च. 2 दिवस ती जेवली, बरोबर, जी कोणती व्यक्ती असेल ती, तर तिला हा 50 रुपये निश्चित खर्च आणि 2 गुणीला 30 रुपये म्हणजे अधिक 60 बरोबर 110 रुपये तिच्या मेस बिल येऊन जाणार, बरोबर. भोजनाचा टोटल एकूण खर्च होऊनच जातो, बरोबर. अर्थात समजलं का मित्रांनो. जर ही व्यक्ती जेवण केलं नसेल तिने महिनाभर आणि तिने काही सांगितलं पण नसेल का मी घरी वगैरे जातो आणि जेवण करणार नाही आहे, तर तिला फक्त किती चुकवावं लागतील, 50 रुपये. हा तिच्या मेस बिल येईल. पण समजा की ती गेली त्या दिवशी जेवण करून गेली आणि आली शेवटच्या तारखेला 30-31 तारखेला तेव्हा जेवण केलं तर 2 दिवस तर ती जेवली म्हणून ते 2 दिवसाचा खर्च पण लागतो. अर्थात समजलं का. हा फिक्स मीटर चार्ज. आणि हे तुम्ही किती वीज वापरलं आहे, 2 युनिट, 3 युनिट, 100 युनिट, 500 युनिट, तर ते युनिट गुणीला त्या युनिटचा जो शुल्क असेल तो समजा 7 रुपये युनिट असेल, 8 रुपये युनिट असेल तर तो तुम्हाला चुकवायचा. अशा प्रकारे हॉस्टेलमध्ये बिल तयार होतो, बरोबर. आता आपल्याला जे व्यक्ती दिलेले आहेत तर ए नावाच्या व्यक्ती आहे आणि बी नावाच्या व्यक्ती आहे, बरोबर. ए नावाच्या व्यक्ती किती दिवस भोजन घेतोय तर तो 20 दिवस घेतोय आणि बी नावाच्या व्यक्ती आहे तो 26 दिवस भोजन घेतोय, बरोबर. ए नावाच्या व्यक्ती टोटल 1000 रुपये बिल चुकवतोय, बरोबर. खर्च टोटल त्याच्या जेवणाचा खर्च तो किती चुकवतो, 1000 रुपये. आणि बी नावाचा जो व्यक्ती आहे तो टोटल भोजनचा खर्च त्याच्या 1180 रुपये चुकवतो, बरोबर. आता या 20 दिवस घेतला आणि 26 दिवस घेतला म्हणजे 1 दिवसाचा चार्ज डायरेक्ट तुम्हाला मिळणार नाही. सिंपल आपण हॉटेल वगैरेमध्ये गेलो तर आपण काही तिथं रेग्युलर जात नसतो, कधीच्या मध्ये जातो, म्हणून जी एक थालीच्या पैसे असतील, बरोबर. समजा 1000 रुपये बिल चुकवलं असेल तर 1000 भागीला 20 लोक असतील तर 1000 भागीला 20 म्हणजे आपल्याला पटकन एका व्यक्तीचा किती बिल आलं तो आपल्याला पटकन समजून जाईल. पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्हाला फिक्स चार्ज त्याच्यामध्ये ॲड आहे, बरोबर. तर तो फिक्स चार्ज कोणता, तोच आहे निश्चित दैनिक खर्च. इथं सांगितलं निश्चित दैनिक खर्च म्हणजे तो फिक्स चार्ज कोणता आहे. इतके तर चुकवायचेच, तुम्ही या का किंवा नका या, खा किंवा नका खा, पण इतके तर चुकवायचेच, बरोबर. तर हा निश्चित दैनिक खर्च आहे तो आपण समजून घेऊ का X आहे. आणि दैनिक भोजन खर्च, इथे दैनिक भोजन खर्च म्हणजे मी सांगितलं ना का पर थाळीचं समजा की 30 रुपये असतील सकाळ संध्याकाळची, बरोबर. तर पर दिवसाचे जे हा जो दैनिक भोजन खर्च आहे त्याला आपण Y घेऊ, बरोबर. या फक्त तुम्हाला समजुतीसाठी या वरच्या पोर्शन
आपला उदाहरण आता मेन खालून सुरू होणार आहे, बरोबर. पण या वस्तू व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायची आहे का जेव्हा भोजन बिल बनतो हॉस्टेलमध्ये तेव्हा निश्चित खर्च तर असतोच आणि अधिक रोजच्या जेवणाचा जो खर्च असेल, एक दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 17 दिवस, 20 दिवस, जेवढा दिवस त्यांनी जेवण केलं असेल तेवढं गुणीला ती संख्या आणि प्लस फिक्स चार्ज असा करून टोटल एकूण भोजन खर्च असतो, बरोबर. तर इथे एक्स आणि वाय कुणाला घ्यायचं आहे, तसं तर उदाहरण तुम्हाला दाखवतो आहे का निश्चित भोजन खर्च आणि दैनिक भोजन खर्च, त्याच तुम्हाला एक्स आणि वाय घ्यायचं आहे. पण ते का आहे, दोन्ही भोजन खर्च आहे, पण का आहे ते कसं काय घेतात त्याविषयी आपण वरील माहिती मिळवली. आता इथे मानून घेतो का येथे मानू की तुमचा आन्सर इथून स्टार्ट होतं, बरोबर. तर तुम्हाला वहीमध्ये लिहिताना इथूनच लिहायचं आहे, हे फक्त वर मी तुम्हाला समजुती दिलेली आहे, बरोबर. उत्तर इथून लिहायचं आहे का येथे मानू की हॉस्टेलचे दैनिक खर्च, निश्चित दैनिक खर्च, ॲक्च्युली ते लिहावं लागेल मला, निश्चित दैनिक खर्च बरोबर एक्स रुपये. जेव्हा अगर नका जेव्हा एक्स रुपये तर चुकवायचे. तसेच दैनिक भोजन खर्च बरोबर वाय रुपये, बरोबर. आता जर समजा कोणता व्यक्ती 1 दिवस जेवण करतो तर एक्स अधिक वाय रुपये तिला चुकवायचे. समजा की व्यक्ती 2 दिवस भोजन करतो तर एक्स अधिक वाय आणि अधिक वाय अर्थात 2 दिवसाचं जेवण. तसंच जर म्हणजे जितके दिवस जेवतो तितकं म्हणजे एकूण भोजन खर्च आपण असं म्हणू तर एकूण भोजन खर्च बरोबर काय येणार तर एक्स अधिक दिवस गुणिले वाय, बरोबर. एक्स अधिक दिवस गुणिले वाय याप्रमाणे तुमचा भोजन खर्च येणार. तर आता ए नावाची व्यक्ती आहे, त्याने 20 दिवस भोजन केलं आणि एकूण किती खर्च झाला त्याचा 1000 रुपये. तर म्हणून व्यक्ती एच्या एकूण भोजन खर्च बरोबर आपल्याला किती दिलेलं आहे इथे 1000 रुपये. त्यांनी किती दिवस भोजन केलेलं आहे 20 दिवस. तर आपल्याला समीकरण काय मिळणार, निश्चित भोजन खर्च एक्स अधिक दिवस, किती दिवस त्यांनी भोजन केलेलं आहे तर 20 दिवस, तर 20 गुणिले वाय आहे, बरोबर. तर आपण फक्त 20 वाय लिहू शकतो, बरोबर 1000 रुपये. हा येणार समीकरण नंबर 1. त्याच्यानुसार व्यक्ती बी च एकूण भोजन खर्च बरोबर दिले 1180 रुपये, बरोबर. तर याच्यासाठी पण समीकरण काय येणार, निश्चित भोजन खर्च एक्स अधिक आता दिवस, किती दिवस त्यांनी हा भोजन केलेलं आहे तर 26 दिवस, म्हणून 26 गुणिला वाय, गुणिला वाय म्हणजे गुणाकार तर चलपदासोबत अचलपदाचा असाच येणार 26 वाय बरोबर टोटल किती आहे 1180 रुपये. हा आहे समीकरण नंबर 2. आता हा पहिला समीकरण मिळालं आपल्याला आणि दुसरं समीकरण मिळालं. जर तुम्हाला हा उदाहरण क्रॅमर मेथडने अर्थात तिरकस गुणाकार पद्धतीने सोडवायचा असेल तर दोन्ही समीकरणाच्या प्रमाणित स्वरूप हवं. पण हे दोन्ही उदाहरण या दोन्ही समीकरणाची उकल मी लोप पद्धतीने मिळवतो, बरोबर. तर लोप पद्धतीने उकल मिळवण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, चल पदाच्या सहगुणकासोबत त्यांना समान बनवायचे. पण इथे पहा एक्स आणि एक्स समानच आहेत, बरोबर. एक्स आणि एक्स समान आहे आणि तसेच जो दुसरा समीकरण आहे त्याच्यात संख्या जास्त मोठी आहे. तर मी काय करतोय दुसऱ्या समीकरणमधून पहिलं समीकरण मायनस करतोय. तर काय लिहितोय आपण बाय 2 - 1, बरोबर. दुसऱ्यामधून पहिलं समीकरण मायनस करतोय.
मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. दुसरं समीकरण मी लिहिलं आणि मग पहिलं समीकरण खाली लिहिलेलं आहे. तुम्ही 1 - 2 पण करू शकता तुमच्याप्रमाणे, बरोबर. दुसरं समीकरण मायनस पहिलं समीकरण जेव्हा आपण करायचं आहे, तर मायनस जेव्हा समीकरणची वजाबाकी असेल तेव्हा चिन्ह बदलावे लागतात, बरोबर. तर तुम्ही दोन्ही समीकरण लिहून जेव्हाही वजाबाकी असेल तेव्हा एक स्पेशलमध्ये लाईन सोडायची चिन्ह बदलण्यासाठी. इथे येणार मायनसचा चिन्ह, कारण वरच्या समीकरणाला प्लस आहे. इथे प्लस आहे तर इथे येणार मायनसचा चिन्ह. इथे सुद्धा कोणताच चिन्ह दिलं नाही, अर्थात समजायचं प्लसचा चिन्ह, तर येणार मायनस, बरोबर. लोपच्या पद्धत अनुसार एक्स आणि एक्स दोन्ही चलपद मायनस झाले, बरोबर, कॅन्सल झाले. आता 26 - 20y जेव्हा ही चिन्ह बदलले असतील तेव्हा मधला चिन्ह झाका आणि तुम्ही जो नवीन चिन्ह बनवलं आहे त्याच्यावरनं उदाहरण सोडवायचे. आता 26 - 20y, 26 - 20 म्हणजे काय, ते येणार 6y, बरोबर. आता 1180 - 1000, तर उत्तर काय येणार 180. म्हणून y बरोबर आता 180, 6 गुणिला होतं म्हणून भागीला, 6 एकम 6, 7 त्रिक 18, y बरोबर 30 रुपये, बरोबर. अर्थातच आपल्याला वायची किंमत मिळाली, ती किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. तर पहिल्या समीकरणात 1 मध्ये किंमत ठेवू. पहिलं समीकरण आपल्याजवळ आहे x अधिक 20y बरोबर 1000, बरोबर. पहिलं समीकरण इथे आपण मिळवलेलं आहे. त्या समीकरणात आपण yची किंमत ठेवतोय, तर yची किंमत x + 20 yच्या ठिकाणी ठेवूया 30, बरोबर येणार 1000. म्हणून x + 600 व्यतिरिक्त 6 आणि 2 0, बरोबर येणार 1000. म्हणून x बरोबर 1000 - 600 बरोबर किती येणार 400. तर x बरोबर किती मिळालं 400 रुपये. अर्थात आपण जो घेतलेले xची किंमत काय आहे आपल्याजवळ, का दैनिक भोजन खर्च जो yची किंमत आहे तर 30 रुपये मिळाला आणि निश्चित दैनिक खर्च आहे तो किती, x बरोबर 400. उत्तर लिहूया आपण आन्सर. म्हणून निश्चित दैनिक भोजन खर्च बरोबर x बरोबर 400 रुपये, बरोबर. विद्यार्थी अगर जेवण करो या ना करो त्याला निश्चित खर्च जो 400 रुपये आहे तो तर चुकवायचाच आहे. आणि दैनिक भोजन खर्च बरोबर y बरोबर 30 रुपये. हा उदाहरण इथे संपलं. मित्रांनो, आता दुसरं उदाहरण. एका अपूर्णांकांच्या अंश म्हणून 1 वजा केल्यास नवीन अपूर्णांकांचे अतिसंक्षिप्त स्वरूप 1/3 आणि तसेच अपूर्णांकांच्या छेदामध्ये 8 प्लस केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकांचे अतिसंक्षिप्त स्वरूप 1/4 असेल तर तो अपूर्णांक शोधा. मित्रांनो, जेव्हा अपूर्णांकवरून उदाहरण विचारले असेल तेव्हा x आणि yची किंमत घेणं खूप सोपं होऊन जातं. आपल्यासाठी अपूर्णांकामध्ये 2च वस्तू असते, एक तर अंश आणि एक तर छेद, बरोबर. तर येथे मानू की अपूर्णांकांचे अंश बरोबर x आणि छेद बरोबर y. म्हणून मूळ अपूर्णांक कोणता होणार, x/y. ही सिंपल गोष्ट आहे, बरोबर. आता जर अंशमधून 1 वजा केला असेल, नवीन अंश कोणता मिळणार, तर अंश आपल्याजवळ x आहे, बरोबर. त्याच्यातून 1 आपल्याला वजा करायचं आहे, म्हणजे काय येणार x - 1, बरोबर. त्याच्यानुसार तर नवीन अपूर्णांक कोणता मिळणार, आता नवीन अंश झाला x - 1 आणि छेद तर तोच राहणार, म्हणजे x - 1 छेदात y. पण याच्या अतिसंक्षिप्त स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे. तर अतिसंक्षिप्त स्वरूप पहा, जर वजा केला तर अतिसंक्षिप्त स्वरूप मिळतोय 1/3, बरोबर. तर आपण इथे नवीन अपूर्णांक बरोबर काय लिहूया, 1/3. याच्यावरून आपल्याला एक समीकरण मिळेल, तर नंतर बनवूया. आता दुसऱ्या वेळेस काय आहे का, छेदामध्ये 8 प्लस केला आहे, म्हणजे छेद अधिक 8, बरोबर. तर छेद पहिला कोणता होता, y. त्याच्यामध्ये 8 आपल्याला वाढवायचे आहे, तर y अधिक 8 हा नवीन छेद होईल. तर नवीन अपूर्णांक कोणता होणार, आता इथे अंशमध्ये कोणताच फेरबदल नाही, म्हणून अंश बरोबर x आणि छेद y अधिक 8.
आता या नवीन जो अपूर्णांक आहे त्याच्या अतिसंक्षिप्त स्वरूप कोणता मिळालेला आहे तर 1/4, बरोबर. तर अतिसंक्षिप्त स्वरूप लिहूया 1/4, बरोबर. आता हे जे दोन नवीन अपूर्णांकचे अतिसंक्षिप्त स्वरूप आहे त्याच्यावरून आपल्याला 2 समीकरण मिळणार, बरोबर. पहिला आपण हा घेऊया का आता x - 1/y बरोबर 1/3. आपण तिरकस गुणाकार करू तर काय मिळेल आपल्याला 3 कंसात x - 1 बरोबर 1 गुणिला y अर्थात काय येणार y, बरोबर. तर समीकरण मिळेल 3 गुणिला x 3x मायनस 3 आहे का 3 बरोबर होणार y. आता या समीकरणाला आपण 3x - 3 या समीकरणाला काय करू मी का हा समीकरण मी आदेश पद्धतीने सोडवतो. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती तर दाखवतो मी. तुम्ही लोक पद्धतीने पण हा उदाहरण सोडवू शकता. मी ह्याला आदेश पद्धतीने सोडवतो म्हणून समीकरणाची किंमत मी वायच्या स्वरूपातच ठेवतो. याला ठेवूया समीकरण नंबर 1, बरोबर. चला दुसरा हा इथे आपला नवीन अपूर्णांक x/y अधिक 8 बरोबर 1/4. इथेही आपण क्रॉस गुणाकार करू तर x/y अधिक 8 बरोबर 1/4. आपण तिरकस गुणाकार करतो तर 4 गुणिला x 4x बरोबर y अधिक 8, बरोबर. म्हणून आता आपण ही समीकरण 1 मधून y ची किंमत इथे ठेवून देतो. अजून तुम्ही याला प्रमाणित स्वरूप देऊ शकता, लोक पद्धतीने सोडवू शकता, बरोबर. पण मी आदेश पद्धतीचा वापर करतोय. तर लिहूया आता 1 मधून y बरोबर 3x - 3 इथे नंबर 2 टाका, 2 मध्ये ठेवू, बरोबर. दुसऱ्या समीकरणात ही किंमत ठेवतो तर दुसरं समीकरण काय होणार म्हणून 4x बरोबर yच्या ठिकाणी ठेवतोय मी 3x - 3 अधिक 8. समजलं का. ही किंमत मी इथे ठेवली, बरोबर. म्हणून 4x आता हे 3x इकडे येतील तर -3x बरोबर 3xच फक्त इकडे घेतले प्लस 8 - 3 बरोबर 8 वजा 3 म्हणजे किती होऊन जाणार आहे 5. 4x वजा 3x म्हणजे x बरोबर 5. x बरोबर 5 आपल्याला समीकरणाची पटकन उकल मिळाला, बरोबर. x बरोबर 5 ही किंमत आता 1 मध्ये ठेवूया, 1 मध्ये ठेवू तर आपल्याला पटकन y ची किंमत मिळेल. तर 1 काय आहे y बरोबर 3x - 3 म्हणून y बरोबर 3x - 3 बरोबर 3. एक्सच्या ठिकाणी ठेवतोय 5 - 3, बरोबर. म्हणून 5 त्रिक 15 वजा 3 बरोबर किती होणार 12. म्हणजे y बरोबर किती किंमत मिळाली तुम्हाला 12, बरोबर. म्हणून आपल्याला आन्सर लिहिता येणार इथे आन्सर का मूळ अपूर्णांक शोधा, बरोबर. ते जे आहे तर मूळ अपूर्णांक बरोबर x/y हा मूळ अपूर्णांक होता आपला, बरोबर. मूळ अपूर्णांक बघा x/y तर x ची किंमत ठेवून द्या, y ची किंमत ठेवून द्या. x ची किंमत किती मिळालेली आहे 5 आणि छेदात 12 5/12, बरोबर. उदाहरण इथे संपलं. मित्रांनो आता आपण दुसऱ्या प्रश्नातला तिसरं उदाहरण पाहूया. यश नावाचा एक मुलगा आहे, त्यांनी एका कसोटीमध्ये 40 गुण मिळवले. कसोटी म्हणजे त्याचा अर्थ परीक्षा असेल त्याच्यामध्ये त्यांनी 40 गुण मिळवले. आता हे 40 गुण कसं काय मिळवले तर त्याला प्रत्येक खऱ्या उत्तरासाठी 3 गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कापले गेलेले. खरं उत्तर असेल तर त्याला 3 गुण दिले गेले आणि जर चुकीचं असेल तर प्रत्येक एक चुकीच्या उत्तरासाठी 1 मार्क्स कापला गेलेला आहे, बरोबर. तर खऱ्या उत्तरची 3-3 मार्कांची बेरीज मायनस चुकीच्या उत्तरांची 1-1 मार्कांची बेरीज करून 1-1 मार्कांची बेरीज करून त्याला खरं म्हणणं चुकीच्या मार्क्स जे आहेत ते मायनस केले आणि नंतर त्याला तसं करून किती एकूण 40 गुण मिळाले. आता त्याच अनुसार त्यांनी दुसरी संभावना सांगितली आहे का जर परीक्षक जो पेपर चेकर आहे तो खऱ्या उत्तरासाठी 3च्या ऐवजी 4 गुण दिले असते आणि चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येकासाठी त्यांनी जर 2 गुण कट केले असते तर यशला 40च्या ऐवजी किती मार्क्स मिळाले असते 50, बरोबर. तर या कसोटीमध्ये किती प्रश्न आहेत ते आपल्याला विचारलेले आहेत.
बघा, कसोटीमध्ये किती प्रश्न आहे म्हणजे एकच प्रश्न विचारला आपल्याला, तर तुम्हाला असं वाटेल का शेवटी जे दिलं त्यासाठी एक्स किंवा वाय धरून घेऊ, बरोबर. पण मग आपला तर द्विचल रेषीय समीकरण आहे, मग दोन चलपद असले पाहिजे. तर इथं चलपद म्हणजे जी संख्या बदलते, कोणती संख्या बदलते, तर 3 गुणचे 4 गुण होत आहेत, 1 गुणचे 2 गुण होत आहेत. कशासाठी, तर खऱ्या उत्तराचे पहिलं 3 होते तर आता 4 झाले, आणि नंतर चुकीच्या उत्तराचे पहिले 1 गुण होते त्यानंतर मग 2 झाले, बरोबर. तर इथं 2 चलित पद कोणते झाले, तर खऱ्या उत्तरांचे गुण आणि चुकीच्या उत्तरांचे गुण, बरोबर. अर्थात खऱ्या उत्तरांची संख्या आणि चुकीच्या उत्तरांची संख्या. तर आपण खऱ्या उत्तरांची संख्या आणि चुकीच्या उत्तरांची संख्या शोधूया, त्याला आपण एक्स आणि वाय म्हणूया आणि त्याची बेरीज करू, तर आपल्याला एकूण कसोटीमध्ये किती प्रश्न होते ते मिळते, बरोबर. तर आता प्रश्न याप्रमाणे सोडवूया. तिसरं उदाहरण, येथे मानू की कसोटीमध्ये खऱ्या प्रश्नांची उत्तरांची संख्या बरोबर एक्स, बरोबर. इथं कोणताच युनिट नाही आहे, आणि चुकलेल्या उत्तरांची संख्या बरोबर वाय, म्हणून एकूण प्रश्नांची संख्या बरोबर एक्स अधिक वाय. खरे जितके उत्तर असतील प्रत्येक प्रश्नांचे त्याची संख्या एक्स म्हणूया आणि चुकीचे असतील त्याचे वाय म्हणूया. तर एकूण किती प्रश्न आहेत कसोटीमध्ये, एक्स अधिक वाय. हा आपल्याला आन्सर लिहायच्या वेळेस या काम लागणार आहे, बरोबर. आता यशने जो पहिली कसोटीमध्ये 40 गुण मिळवले तर ते कसं काय मिळवलेले, तर खऱ्या उत्तरांची संख्या गुणिला किती मार्क्स आहेत, तर प्रत्येक उत्तरासाठी पहिल्या वेळेस किती मार्क्स मिळत आहेत, त्याला 3 गुण, म्हणून खऱ्या उत्तरांची संख्या गुणिला 3. समजा 2 खरे असतील तर 2 गुणिला 3 6, 4 खरे असतील तर 4 त्रिक 12, पण तेवढे 12 मार्क्स नाही. मायनस, त्याच्यामधनं काय मायनस केलेलं आहे, चुकलेल्या उत्तरांची संख्या गुणिला 1. प्रत्येक चुकलेलं उत्तर, समजा की आता त्याचा एकच प्रश्न खरा आहे तर त्याला 3 मार्क मिळतील, पण त्याच्यामधनं चुकीच्या 1 मार्क्स मायनस होणार, तर 3 वजा 1 म्हणजे त्याच्या गुण किती येणार, 2. तर त्याचप्रमाणे समजा खरे जितके पण उत्तर असेल त्याची संख्या गुणिला 3 मायनस चुकीच्या उत्तरांची संख्या गुणिला 1 बरोबर त्यांनी किती गुण मिळवलेले, तर 40 गुण, बरोबर. आता खऱ्या उत्तरांची संख्या तिथे आपण काय घेतलेलं आहे, एक्स. तर एक्स गुणिले 3 मायनस चुकीच्या उत्तरांसाठी आपण घेतलेले आहे वाय. वाय गुणिला 1 बरोबर 40, म्हणून 3 गुणिला एक्स 3x मायनस वाय गुणिला 1 म्हणजे तुम्ही 1y पण लिहू शकता किंवा फक्त वाय लिहिला तरी चालेल, बरोबर 40. हा मिळेल तुम्हाला समीकरण नंबर 1, बरोबर. त्याचप्रमाणे आता बदलण्यात येणार आहे की आता खऱ्या उत्तरांची संख्या गुणिला आता किती गुण मिळवता येते सांगतायत का, जर खऱ्या उत्तरांसाठी त्याला 4 गुण आणि चुकीच्या उत्तरांसाठी 2 गुण, तर खऱ्या संख्या गुणिला 4 मायनस चुकीच्या उत्तरांची संख्या गुणिला 2, बरोबर. असं जर केलं असतं परीक्षकने तर यशला किती गुण मिळाले असते, 50, म्हणून इक्वल टू येणार 50. तर खऱ्या उत्तरांची संख्या पुन्हा आपण घेतलेली आहे एक्स गुणिले हे 4 मायनस चुकीच्या उत्तरांची संख्या वाय गुणिला 2 बरोबर येणार 50, बरोबर. आपण उदाहरण सोडूया. तर एक्स गुणिला 4 अर्थात 4x मायनस 2 गुणिला वाय 2y बरोबर 50. हा मिळाला इक्वेशन नंबर 2, समीकरण नंबर 2. तर या दोन्ही समीकरण तुम्ही आलेख, आदेश, लोक पद्धत कोणत्याही पद्धतीने सोडवू शकता, बरोबर. आपण आता ही लोक पद्धतीने उदाहरण सोडूया. आता लोक पद्धतीने जर उदाहरण सोडवायचं असेल तर व्यवस्थित बघा, तर पहिलं समीकरण आणि दुसऱ्या समीकरणमध्ये एक्स किंवा वाय
दोनपैकी कोणत्याही एक चल पदाचा लोप करण्यासाठी आपल्याला त्यांच्या सहगुणक समान बनवायचे आहे. समजा की आपण आता एक्सचा लोप करूया, तर एक्सचा लोप करण्यासाठी आपल्याला एक्सचे जे सहगुणक आहे त्या दोघांना समान बनवावं लागतील. आणि त्या दोघांना समान बनवणं म्हणजे फार सोपं. पहिल्या समीकरणात जो एक्सचा सहगुणक आहे 3 त्याने दुसऱ्या समीकरणाचा गुणाकार आणि दुसऱ्या समीकरणात एक्सचा जो सहगुणक आहे 4 त्याच्या पहिल्या समीकरणासोबत गुणाकार आणि मग दोघांची वजाबाकी घेऊया. तर घेऊया बाय काय सांगितलं मी, पहिलं समीकरण गुणिला दुसऱ्या समीकरणाच्या एक्सचा सहगुणक 4 मायनस दुसरं समीकरण गुणिला काय, तर पहिल्या समीकरणाच्या एक्सचा सहगुणक 3 बरोबर यांचा गुणाकार. हे आपण करूया. बाय धिस वी गेट, म्हणून आपल्याला काय मिळेल, तर पहिला समीकरण गुणिला 4. आता हा पहिला समीकरण आहे, पहिला समीकरण गुणिला 4 म्हणजे प्रत्येक पदासोबत गुणाकार. तर 3 च्या 4 सोबत गुणाकार काय येणार, 3 चौक 12x. चला मायनसच्या चिन्ह तर मायनस, आणखीन 4 सोबत गुणाकार वायचा, तर 4 गुणिला वाय 4y बरोबरचा चिन्ह. पुन्हा 4 सोबत 40चा गुणाकार, 4 चौक 16 160 बरोबर. आता त्याच्यानुसार दुसऱ्या समीकरणाला आपल्याला 3 ने गुणाकार करायचा आहे. तर 3 गुणिला 4 अर्थात येणार 12x. मायनसचा चिन्ह तर मायनस, बेत्रिक किती होणार 6y बरोबर. 3 5 15 म्हणजे अर्थात इथे येणार 150. चला आता वजाबाकी घेतलेली आहे, आपण पहिल्यापासून सांगितलेलं आहे की वजाबाकीच घेणार आहे कारण चिन्ह समान आहे. कॅन्सल करण्यासाठी विरुद्ध चिन्ह लागेल म्हणून वजाबाकी. तर इथे चिन्ह बदलतील, मायनस हा मायनसचा होणार प्लस, हा प्लसचा होणार मायनस. तर 12x पूर्ण कॅन्सल, 4 + 6y -4 + 6y अर्थात हे विरुद्ध चिन्ह होतील. तुम्हाला मधला चिन्ह टाकून टाकायचं म्हणजे एक मायनसने एक प्लस, वजाबाकी 6 - 4 म्हणजे किती होणार 2y बरोबर. आता हे 160 - 150 म्हणजे किती येणार 10 बरोबर. 160 - 150 तर उत्तर येणार 10. म्हणून y बरोबर 10/2 आणि इथे गुणाकारमध्ये म्हणून इथे भागाकारमध्ये 2 पंचे 10 अर्थात वायची किंमत मिळाली तुम्हाला 5 बरोबर. वायची जी ही किंमत मिळाली ती आपण समीकरण 1 मध्ये पण ठेवू शकता किंवा मग 2 मध्ये पण ठेवू शकता. मी समीकरण 1 मध्ये ठेवतोय, तर इथे लिहूया आपण. तर समीकरण 1 मध्ये ठेवू किंवा ठेवल्यास काय मिळतं, वायची किंमत 5 ही आपण समीकरण नंबर 1 3x - y बरोबर 40 मध्ये ठेवतो. तर 3x - y बरोबर 40 हा तुमचा समीकरण नंबर 1 आहे. आणि त्याच्यात मी वायची किंमत किती ठेवणार आहे बघा. वायची किंमत आपण इथे ठेवूया y बरोबर 5. y बरोबर 5 ठेवल्यास 3x - y बरोबर 5 बरोबर 40. 3x बरोबर -5 इकडे जातील प्लस 40 + 5 म्हणून 3x बरोबर 45 अर्थात xची किंमत होणार 45/3 बरोबर 15. कॅन्सल केला तर x बरोबर 15 अर्थात आपण xची किंमत काय हीच घेतलेली आपण इथे. तर xची किंमत उत्तरांची संख्या, कोणत्या उत्तरांची संख्या, तर जे खऱ्या प्रश्न आहे त्यांची संख्या x होती, ही x बरोबर मिळाली 15 आणि चुकीच्या प्रश्नांची संख्या y होती, y बरोबर मिळाले आपल्याला 5 बरोबर. तर खऱ्या प्रश्नांची संख्या x बरोबर 15, y बरोबर 5 म्हणून एकूण प्रश्नांची संख्या x अधिक y. तर लिहूया आन्सर एकूण प्रश्नांची संख्या बरोबर x अधिक y बरोबर 15 अधिक 5 बरोबर 20. तर मित्रांनो आता आपण प्रश्न 4चा चौथा उदाहरण पाहूया. व्यवस्थित लक्ष देऊन हा उदाहरण बघा. धोरीमार्ग पर अर्थात हायवेवर
स्थान ए आणि स्थान बी एक दुसऱ्यापासून 100 किलोमीटर लांब आहेत. दोन ठिकाणं दिलेले आहेत ए आणि बी, आणि त्या दोघांमधील अंतर आहे 100 किलोमीटर. एक गाडी आहे ती ए बिंदूपासून स्टार्ट होते आणि दुसरी गाडी बी बिंदूपासून स्टार्ट होते, बरोबर. दोन्ही गाडी एकाच दिशात भिन्न परंतु एकाच स्पीडने एकच स्वतःची स्पीडने चालते ते, म्हणजे एची काही स्पीड असेल, बीची काही स्पीड असेल, आणि 5 तासात एक दुसऱ्यांना भेटते म्हणजे काही इथे ॲक्सिडेंट वगैरे नाही होत, फक्त एक दुसऱ्याच्या एकच पॉईंटला कुठेतरी एकत्र होते. तसेच जर ते एक दुसऱ्या जवळच्या दिशेत म्हणजे एकामेकाच्या दिशेत जर चालल्यात तर 1 तासात मिळतील. तर या दोन्ही गाड्यांची स्पीड किती आहे, बरोबर. मराठी पुस्तकमध्ये तुम्हाला पूर्ण व्यवस्थित उदाहरण समजेल. इथं गुजराती पुस्तक आहे, मी त्याप्रमाणे पण तुम्हाला पूर्ण समजावायचा प्रयत्न करतो, बरोबर. तर आपल्याला दिलेला हा एक काय ते पाहूया. व्यवस्थित लक्ष द्याल मित्रांनो. इथे 2 प्रकारच्या तुम्हाला घटना दिलेली आहे का. एक बिंदू ए जवळ एक बिंदू ए ठिकाण नाव दिलं आहे आणि एक बिंदू बी असं ठिकाण नाव दिलेलं आहे, बरोबर. या दोघांमधील जो अंतर आहे तो आहे 100 किलोमीटर, बरोबर. हा जो अंतर आहे पूर्ण तो 100 किलोमीटर आहे, बरोबर. आता ए बिंदूपासून एक कोणती तरी समजा की ट्रेन, फास्ट ट्रेन, स्लो ट्रेन असतात ना, त्याप्रमाणे लोकल गाडी असते, स्पीडवाली ट्रेन असते, बसेस असतात, एक्सप्रेस बसेस, लोकल बसेस त्याप्रमाणे, बरोबर. ते एक स्पीडवाली ट्रेन आहे. आणि एक बी बिंदूजवळ सिंपल साधी ट्रेन, मेमो ट्रेन, लोकल ट्रेन असे म्हणा. या दोन्ही एकाच दिशेला जाण्याचा प्रयत्न करतात. समजा की आपण उजवी बाजूला ते जात असतील, तुम्ही डावीकडे पण घेऊ शकता, इथं उजवी बाजूला मी घेतलेला, तर दोन्ही उजवी बाजूला जात आहेत, बरोबर. ही ट्रेन पण या दिशेने गती करते आणि ही ट्रेनसुद्धा या दिशेने गती करते. आणि 5 तासानंतर किती वेळ झालेला आहे, आफ्टर 5 hours, 5 तासानंतर इथे कुठेतरी बिंदू सी समजून घेऊ आपण, सी बिंदूजवळ या दोन्ही गाड्या एकत्र होतात. म्हणजे ही पण इथे येऊन सी स्टॉपेजला थांबते आणि बी बिंदूपासून उपडलेली गाडी पण सी स्टॉपेजला थांबते, बरोबर. हा पहिला केस दिलेला आहे आपल्याला. आणि त्याच अनुसार आपल्याला दुसरा केस पण दिलेला आहे का 1 तासात त्या गाडी एका दुसऱ्याला मिळतात. आता एका दुसऱ्याला मिळतात ते नंतर पाहूया, अगोदर एका दुसऱ्याला एकच दिशेमध्ये मिळतात ते बघूया. तर हा चौथा उदाहरण आपला चाललेला आहे प्रश्न 4च्या स्वाध्याय 3.5, बरोबर. तर आपण इथे बघूया का इथे शोधायचं काय आहे, तर दोन्ही गाड्यांची स्पीड शोधायची, बरोबर. तर समजून घेऊ, जी फास्ट ट्रेन आहे त्याला आपण ए नाव देऊन टाकू आणि जी स्लो ट्रेन आहे तिला बी नाव देऊ, बरोबर. तर जास्त वेगाने आणि हळू वेगाने असं तुम्ही लिहू शकता का. येथे मानू की जास्त वेगाने जाणारी गाडीची गती बरोबर x किलोमीटर प्रति आवर, बरोबर. तुम्ही x किलोमीटर प्रति तास असं पण लिहू शकता. जास्त वेगाने जाणारी गाडी आहे, बरोबर. अर्थात ए बिंदूजवळनं गेलेली गाडी, कारण बी बिंदूजवळनं जी गाडी गेलेली आहे, बरोबर, तिने इतकंच अंतर कापलेलं आहे 5 तासामध्ये. आणि ए बिंदूजवळ जी स्टॉपेजपासून जी गाडी उपडलेली आहे फास्ट ट्रेन, बरोबर, तिने इतकं अंतर कापलेलं आहे 5 तासामध्ये. अर्थातच दोघंही जर सी बिंदूजवळ एकमेकांना मिळत असतील तर ए बिंदूवाली जी गाडी असणार, ए बिंदूपासून उपडणारी गाडी असणार ती फास्ट असणार. आणि त्या फास्ट ट्रेनाची गती आपण काय घेऊन घेतलेली आहे, x किलोमीटर प्रति तास, बरोबर. त्याचप्रमाणे हळू वेगाने जाणारी गाडी, तुम्ही इथं स्लो ट्रेन असं नाव पण देऊ शकता. हळू वेगाने जाणारी जी गाडीची गती आहे तिला आपण y किलोमीटर प्रति तास घेऊन देऊ, बरोबर. आता दोन्ही गाड्या एकमेकांना 5 तासानंतर, हा अंतर 5 किलोमीटर नाही आहे, फक्त आपल्याला ए पासून त्या बी पर्यंतचं अंतरच 5 किलोमीटर 100 किलोमीटर दिलेलं आहे. 5 तासानंतर या गाडी सी बिंदूजवळ भेटतात, म्हणून हा बी सी अंतर किती आहे तो आपल्याला माहिती नाही, बरोबर. तर बघा, फास्ट ट्रेनची जी गती आहे ती x किलोमीटर प्रति तास आहे, त्याचा अर्थ 1 तासात त्यांनी कापलेलं अंतर x किलोमीटर, बरोबर. जर फास्ट ट्रेनची गती 1 तासात x किलोमीटर अंतर कापते तर 5 तासात किती अंतर कापणार. सिंपल आहे का,
आपल्याला माहिती आहे का एका तासात फास्ट, मी आता इंग्लिशात लिहितो, फास्ट ट्रेनने कापलेले अंतर बरोबर x किलोमीटर. म्हणून 5 तासात फास्ट ट्रेनने कापलेले अंतर बरोबर किती येणार? 5x किलोमीटर. बरोबर. त्याच्यानुसार आता हा 5x किलोमीटर म्हणजे ए पासून ते त्यांनी सी पर्यंत फास्ट ट्रेनने कापलेले एकूण अंतर किती आहे? तर 5x किलोमीटर. बरोबर. आता हा पूर्ण अंतर 5x आहे. पूर्ण अंतर म्हणजे कोणता? तर ए पासून ते सी पर्यंतचे अंतर. म्हणून या अंतरला मी काय नाव देऊ शकतो? AC. बरोबर. त्याच अनुसार एका तासात स्लो ट्रेनने, मी तर ट्रेन नाव देऊन टाकलेलं आहे, तुम्ही कार, गाडी कोणते पण नाव द्या, स्लो गाडीने असं पण म्हणू शकता, कापलेले अंतर बरोबर काय, कोणतं अंतर आहे? तर हळू वेगाने जाणारी जी गाडी आहे, बरोबर, तिने अंतर किती कापलेलं आहे? y किलोमीटर. म्हणून y किलोमीटर प्रति तास त्याची गती आहे. म्हणजे बी पासून ते सी पर्यंत त्यांनी अंतर किती कापला असेल? एका तासात y किलोमीटर. बरोबर. 1 तासात जर y किलोमीटर अंतर कापला असेल तिच्या स्पीड अनुसार, तर 5 तासात त्यांनी किती अंतर कापला असेल? तर 5y. इथे एका तासात कापलेले अंतर y किलोमीटर प्रति तास अर्थात y किलोमीटर. म्हणून 5 तासात स्लो ट्रेनने कापलेले अंतर बरोबर किती येणार? 5y किलोमीटर. बरोबर. स्लो ट्रेन कुठून स्टार्ट होते? बी पासून कितीपर्यंत अंतर कापला त्याने? सी पर्यंत. बरोबर. म्हणजे त्याचं डिस्टन्स किती येणार? BC. कळतंय का? ए बिंदूपासून फास्ट ट्रेन सुरू झाली, त्यांनी सी पर्यंत आली 5 तासात. बरोबर. म्हणून त्यांनी 5 तासात कापलेले अंतर बरोबर AC. आणि त्याच अनुसार बी बिंदूपासून स्लो ट्रेन सुरू झाली, ती 5 तासामध्ये सी पर्यंत पोहोचली, तर 5 तासात त्यांनी कापलेलं अंतर बरोबर BC. बरोबर. आता आपण जर अंतरसूत्राचा वापर करू तर AC हे तिन्ही बिंदू एकाच रेषेत आहेत. म्हणून आपण लिहू शकतो का AB अधिक BC बरोबर काय येणार? AC. इथे लिहू शकतो. आता आकृतीवरून, इथे आकृती महत्त्वाची होऊन गेली. पहा, आकृती असेल तरच तुम्हाला हा उदाहरण व्यवस्थित समजेल. आकृतीवरून काय होणार? AB अधिक BC बरोबर AC. बरोबर. आता आपल्याजवळ जे अंतर आहे ते लिहून घेऊ. तर आपल्याजवळ AB अंतर आहे, किती दिलेला आहे? तो पुस्तकातच दिलेल्या उदाहरणामध्ये 100 किलोमीटर. BC अंतर आपण मिळवला. बरोबर. BC अंतर इथून मिळवला, किती आहे तो? 5y किलोमीटर. तर लिहूया 5y. त्याच अनुसार AC अंतर पण आपण मिळवलेलं आहे. पहा, AC अंतर बरोबर किती आहे? 5x. तर आपण काय करतोय का हे 5y इकडे नेतोय, तर काय होणार? 100 बरोबर 5x मायनस 5y. बरोबर. म्हणून 5x मायनस 5y बरोबर 100. हा आपल्याला मिळेल पहिला समीकरण. समजलं मित्रांनो? पहिलं समीकरण कोणत्या प्रकारे मिळालं? आपल्याला 2 ट्रेन दिलेली आहे, एक फास्ट ट्रेन आहे आणि एक स्लो ट्रेन आहे. एक बिंदू ए पासून उपडते, एक बिंदू बी पासून उपडते. ए पासून जाणारी आणि बी पासून जाणारी दोन्ही गाड्या सी स्टॉपेज कुठेतरी आहे, तिथे या सी स्टेशनवरती दोन्ही एक दुसऱ्याला भेटतात. बरोबर. तर आपण जो अंतर AB 100 दिलेला आहे त्याचा वापर याप्रमाणे करूया का पूर्ण उदाहरणाला अंतरच्या स्वरूपातच फिरवू शकतो. एच्या जर x किलोमीटर प्रति तास असेल त्याची स्पीड, तर एका तासात त्याने x किलोमीटर अंतर कापले, तर 5 तासात A to C पर्यंत 5x किलोमीटर अंतर कापले. त्याच अनुसार बी पासून उपडणारी जी गाडी आहे त्याच्यासाठी आपण y किलोमीटर अंतर प्रति तास घेतलेलं आहे त्याची स्पीड. तर एका तासात त्यांनी बी पासून जाणारी गाडीने y किलोमीटर अंतर कापला असेल, तर 5 तासात तिने BC अंतर कापले, अर्थात 5y किलोमीटर अंतर कापले. आणि मग अंतरचा वापर करू, अंतरसूत्राचा वापर करू. AB अधिक BC बरोबर काय होणार? टोटल AC. AB आणि BCची किंमत ठेवून आपण हा समीकरण मिळवला. तर मित्रांनो काय सांगितलं आहे का
जर ते एका दुसऱ्याच्या समोर येतील तर 1 तासामध्ये एक दुसऱ्यांना भेटतील, बरोबर. जर एका दिशेतच गेले, आपण पहिल्या केसमध्ये काय बघितलं का, एका दिशेत गेले तर ते आपल्याला 5 तासात मिळतात आणि एका दुसऱ्यांच्या समोरच्या साईडला, म्हणजे जर ए पासून गाडी स्टार्ट झाली इथे कुठे आणि बी पासून इथून स्टार्ट झाली तर इथे कुठे, इथे आपण ॲक्सिडेंट होईल त्या नाही बघायचा, पण फक्त हा जो अंतर कापलेला आहे ते इथे कुठे समजा की आता सी स्टॉपेजमध्ये येतोय, हा कुठेतरी सी स्टॉपेज आहे, तिथे ए पासून येणारी गाडी आणि बी पासून येणारी गाडी एकमेकांना भेटतात, बरोबर. भेटतात, तिथं ॲक्सिडेंट होत नाही, फक्त एक सोबत एका प्लॅटफॉर्मवरती समजा की येत असते, बरोबर. दोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती येत असते. तर आपल्याला मी जनरली इथं सी कडून बीच्या जवळ का बरं घेतलेलं आहे, कारण आपल्याला माहिती आहे एची स्पीड जास्त आहे, आपण पहिलंच घेतलं त्यानुसार, आणि बीची स्पीड कमी आहे, तर बीला इथनं इथपर्यंत यायला वेळ लागेल, त्यापेक्षा ए स्पीडमध्ये इथे येऊन जाईल, बरोबर. तर ए जास्त अंतर कापेल आणि बी कमी अंतर कापेल, आणि हा अंतर जो कापलेला आहे तो 1 तासातच कापलेला आहे, बरोबर. तर 1 तासात या दोन्ही गाड्या या बिंदूजवळ, या स्टॉपेजजवळ एकमेकांना भेटतील, बरोबर. तर आता 1 तासामध्ये कापलेलं अंतर तर आपल्या जवळ आहे, कारण की आपण जी स्पीड घेतलेली आहे त्या स्पीडमध्ये बघा, 1 तासात फास्ट ट्रेनने कापलेलं अंतर x किलोमीटर आणि 1 तासात स्लो ट्रेनने कापलेलं अंतर y किलोमीटर जर असेल तर त्यानुसार AC अंतर 1 तासात x किलोमीटर असेल आणि BC अंतर 1 तासात y किलोमीटर अंतर असेल. म्हणून डायरेक्टच आकृतीवरून आपण लिहू शकतो, आता या आकृतीवरून, बरोबर, दुसऱ्या केसमध्ये दुसऱ्या आकृतीवरून लिहू शकतो का AC अधिक BC बरोबर AB, बरोबर. चला, पण हा AC अंतर किती आहे तर वर पहा, AC अंतर बरोबर हा x अंतर अधिक BC अंतर बरोबर y अंतर आणि टोटल AB अंतर, ते AB अंतर आपल्याला पहिल्यापासून दिलेलं आहे 100 किलोमीटर, बरोबर. तर हा मिळाला दुसरं समीकरण, बरोबर. पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरणवरनं आपण x आणि y ची किंमत मिळवायची आहे. तर बघा, पहिल्या समीकरणानुसार काय आहे, 5x - 5y बरोबर 100, बरोबर. तर आपण काय करूया, पहिल्या समीकरणाला 1 ने आणि दुसऱ्या समीकरणाला 5 ने गुणाकार करू. तर बाय 1 × 1 - 2 × 5 आपण ही प्रोसिजर करतोय आणि नंतर मग त्यांची वजाबाकी करतोय. तर पहिल्या समीकरणाला 1 ने गुणाकार करायचा म्हणजे 5x - 5y बरोबर 100, आणि दुसऱ्या समीकरणाला 5 ने गुणाकार तर 5x अधिक 5y बरोबर 100 गुणिले 5 मध्ये येणार 500. चला, चिन्ह बदलतोय, मायनस मायनस, 5x कॅन्सल, -5y - 5y इथे येणार -10y आणि 500 वजा 100 मध्ये येणार -400, म्हणून y बरोबर 400. दोन्ही साईडला मायनस मायनस पण कॅन्सल होऊन जातील, 400/10, किंवा तुम्हाला लिहायचं असलं तर याप्रमाणे लिहू शकता आणि मग कॅन्सल करू शकता, 1 0 पण कॅन्सल होणार. मग वायची किंमत किती येणार 40. तर जी स्लो ट्रेन आहे बी, बरोबर, तिची स्पीड किती मिळाली 40 किलोमीटर प्रति तास, आणि हीच किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवूया, 2 मध्ये ठेवू. तर दुसऱ्या समीकरणात आपण ही किंमत ठेवून देऊ, y बरोबर 40. दुसरं समीकरण काय आहे, x अधिक y बरोबर 40. तर x अधिक y बरोबर 100, म्हणून x अधिक y ची किंमत 40 बरोबर 100, म्हणून x बरोबर 100 वजा 40 बरोबर किती होणार 60 किलोमीटर प्रति तास. तर आपल्याला फास्ट ट्रेन आणि स्लो ट्रेन दोन्ही ट्रेनची गती मिळाली. मित्रांनो, याप्रमाणे आपल्याला दोन्ही ट्रेनची गती आपण कोणती घेतलेली होती पहा, दोन्ही ट्रेनमध्ये x, पहिली फास्ट ट्रेनची गती x आणि स्लो ट्रेनची गती y. x ची किंमत मिळाली 60 आणि y ची किंमत मिळाली 40, बरोबर. उदाहरण जर व्यवस्थित वाचलं आणि ते अंतर शोधलं, अंतरसूत्राच्या तिथं अंतरसूत्रामध्ये द्विपरिमाणीय याच्यामध्ये, द्विपरिमाणीय म्हणजे सरळ रेषेत अंतरसूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. आपल्याला काही ते वर्गमूळवाल्या सूत्राचा वापर नाही करायचा, बरोबर. आपण समजून घेऊ का एकच दिशेमध्ये आणि एकच रेषेमध्ये ते दोन्ही वस्तू गती करत आहेत, दोन्ही ट्रेन, बरोबर. ट्रेन म्हणा, गाडी म्हणा, त्याची की आपल्याला स्पीड मिळाली x आणि y बरोबर 60 आणि 40, बरोबर. चलो, आता
5वं उदाहरण इथं मी तुम्हाला होमवर्कला देतो आहे. 1 ते 4 उदाहरण सोडवले आपण. त्याच्यामध्ये लांबी आणि रुंदी त्या अनुसार दिलेलं आहे, बरोबर. तर आपल्याला लांबी बरोबर x घेऊन घ्या, रुंदी बरोबर y घेऊन घ्या आणि त्यानुसार हा उदाहरण सोडवा. लंबचौरसचं क्षेत्रफळ तुम्हाला 9 चौरस दिले, म्हणजे क्षेत्रफळ बरोबर लंबचौरसचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, त्या सूत्राचा वापर करून तुम्ही हा उदाहरण सोडवून घ्या. स्वाध्याय 3.5 आपल्या इथे कंप्लीट.